दुसरं असंच ॲब्सोल्युटली अफलातून भन्नाट पुस्तक, ह्याचे लेखक आहेत योगी अरविंद. आता इंग्लिश उच्चार करतात ऑरोबिंदो, कारण तो बंगाली उच्चार आहे. आणि सध्या त्यांना जास्ती पॉप्युलरली श्री ऑरोबिंदो असं ओळखलं जातं. तरी ह्या श्रीचा स्पेलिंग SRI केलं जातं, एस कॅपिटल, श्री SRI ऑरोबिंदो. इंग्लिश स्पेलिंग करताना AURO करतात आणि बिंदो इज इंडीड BINDO. आता हा अरविंद याचा फक्त बंगाली उच्चार आहे, असा गोल गोल. इकडं रसगुल्ले ठेवायचे असतात आणि मग जो उच्चार येतो. आम्ही बंगाली भाषेचं कायम वर्णन केलं की बंगाली भाषा काय आहे, अच्छो कच्छो झालं माझ्या बालाला कोणी मारलं, असं. हे बंगाली आहे. ग्रेट आहे भाषा, आपलीच आहे आणि कमालीची, अत्यंत गोड, पण अस्सल मूळची बंगालीन तिचं वैभव. आता विवेकानंदही जन्मानी नरेंद्रनाथ दत्त, मातृभाषा बंगालीच. त्यांनी पुढे बंगालीत अनेक बोललेत, लिहिलेत आणि सुदैवाने त्या सगळ्याची इंग्लिश मराठी भाषांतरं उपलब्ध आहेत आपल्याला. अरविंद पण तसेच. बरं, नुसतं नाही, त्यांचा जन्म आहे 15 ऑगस्ट 1875. वडील व्यवसायाने डॉक्टर होते, त्यांचं नाव डॉक्टर कृष्णधन घोष. यांची 100% खात्री की भारतीय संस्कृती सगळं मागासलेलं, सगळं टाकाऊ आहे आणि आपल्याला जर फ्युचर हवं असेल तर सगळं इंग्लिश, वेस्टर्न, इन्क्लुडिंग द लँग्वेज, आपल्याला ड्रेस, एव्हरीथिंग सगळं तसंच करायला पाहिजे. म्हणून त्यांनी आपल्या मुलाला लहानपणीच शाळेचं शिक्षण सुरू व्हायच्या आधी लंडनलाच पाठवलं, वयाच्या 5व्या-6व्या वर्षी, की माझ्या मुलाची सगळी डेव्हलपमेंट मला वेस्टर्न, तो इंग्लिश साहेब होऊनच भारतात आला पाहिजे. ग्राउंडिंग त्याचं सगळं. पैसेवाले होते त्याही काळातले, परवडत होतं. कन्व्हिक्शन की माझा मुलगा, आणि तिकडंच सगळं लंडन. अरविंदांचं सगळं शिक्षण, सगळी जडणघडण, सगळी काय झाली ती तिकडंच सगळी. आणि ते 18 वर्षाचे होऊन गेल्यावर, म्हणजे लक्षात घ्या, आत्ताच्या भाषेत बोलायचं तर 12वी क्लिअर, ओके, प्लस एकूण व्यक्तिमत्वाची जडणघडण पूर्ण झालेली असते. नॉर्मलीसुद्धा, मानवी जीवनातसुद्धा, मेंदूची जडणघडणसुद्धा. मग वडिलांना वाटलं की नाव इट इज सेफ, त्याला येऊ देत भारतात परत, की आता हा येणार आहे तो 100% इंग्लिशमन बनून येणार आहे. मग एका अनुभवाचं वर्णन स्वतः अरविंदांनी केलं. पुन्हा सांगतोय की त्या काळात जहाजावर, अजून ते साधारण 1893-94चा काळ आहे, तो परततायत. जीवनात, कळणाऱ्या जीवनात पहिल्यांदा, आपल्याला कोणालाच आपल्या वयाच्या 5च्या आधीचं फारसं आठवत नाही, हे सगळ्यांचं सत्य आहे. त्यांना सुद्धा काही कळायच्या आताच तिकडंच पाठवलेलं, सगळं अपब्रिंगिंग, सगळं शिकणे, सगळं काय ते तिकडेच. मग डॉक्टर कृष्णधन घोष कलकत्त्यात, जेव्हा त्यांना खात्री पटली की आता हा इंग्लिशमनच झाला आहे, येऊ देत आता भारतात परत, तर जहाजावर बसून येत होतं. ते जहाज मुंबईच्या किनाऱ्याला लागणार होतं. अरविंदांनी वर्णन केलं की आता जहाज किनाऱ्याला लागणार म्हणून मी डेकवर आलो आणि भरतभूमीचा किनारा असा पहिल्यांदा दृष्टीत पडला. तर अरविंदांनी वापरलेलं ग्रेट वाक्य आहे, आय सेन्स्ड अ व्हास्ट पीस डिसेंडिंग ऑन मी. हे मूळ अस्सल ओरिजिनल मूळचं वाक्य आहे. वयाच्या साधारण 18-19व्या वर्षी जो तरुण, अख्खं जीवन ज्याचं तिकडे लंडनलाच गेलेलं आहे, सगळं अपब्रिंगिंग इंग्लिशमधनंच, तरी जरा माझं काहीतरी 1-2 सहज हे सांगायला सांगते. हा टप्पा कोणता होता? वडिलांची इच्छा होती आपला मुलगा ICS व्हावा, म्हणजे आत्ताचा IAS. आणि वडिलांच्या इच्छेनुसार अरविंदांनी तिकडे लंडनमध्ये दिली परीक्षा, सिलेक्टही झाले होते बरं का. पण तिकडं अपब्रिंगिंग असलं तरी काहीतरी डोक्यात की नाही, आपल्याला काय ICS होऊन ब्रिटिश ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये आपल्याला जायचं नाही, असं कुठून तरी आउट ऑफ समवेअर, ओके. तर त्या काळातल्या ICSच्या सिलेक्शनला हॉर्स रायडिंगची परीक्षा कंपल्सरी असायची. अरविंद deliberately failed
दिस एक्झाम. त्याने येत होतं बरं का हॉर्स रायडिंग, उत्तम येत होतं, पण जायचं नव्हतं ICS मध्ये. वडिलांच्या इच्छेनुसार परीक्षा तर दिली, क्लिअर तर केले, पण जायचं नव्हतं. सो ही डेलिबरेटली फेल्ड ICS एक्झाम. आणि भारताचा किनारा पहिल्यांदा दिसतोय आयुष्यात, तरी ते सांगतायत आय सेन्स्ड अ व्हास्ट पीस डिसेंडिंग ऑन मी. आणि भारतात आले आणि कम्प्लिटली ट्रान्सफॉर्म झाले. इकडे भारतात पहिल्यांदा आल्यावर त्यावेळच्याही भारतातला एक महान हिरा, ऑल टाईम ग्रेट माणूस सर्वार्थानी, म्हणजे सयाजी महाराज गायकवाड, बडोद्याचे अत्याधुनिक राज्यकर्ते, स्वातंत्र्याचे प्रेरणादायी, लोकमान्य टिळकांच्याही पाठीशी उभे राहिले. त्यांच्या दरबारात त्यांनी मानवी जीवनाच्या वेगवेगळ्या क्षेत्रातले हिरे गोळा केले होते. असे अरविंद भारतात परत आल्यावर तिकडे सयाजी महाराजांच्या दरबारात एक अधिकारी म्हणून रुजू झाले. ओके. तिथे त्यांना योगातले त्यांचे गुरु भेटले. त्यांचं नाव विसाजी भास्कर लेले, मराठी माणूस, पण बडोद्याला आहेतच, तेव्हाही होती, आजही आहेत, भरपूर मराठी माणसं आहेत, इंदोर ग्वाल्हेरला जशी आहेत. आणि बघता बघता अरविंदांची योगामध्ये प्रचंड प्रगती झाली. फायनली यहाँ तक की अद्वैताचा साक्षात्कार होणे. हे सगळं चरित्र सगळं सांगायला वेळ नाही आहे. ढोबळमानाने 1903 ते 1910 ही वर्ष अरविंद भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात होते. आणि विथ अ क्लिअर अंडरस्टँडिंग, त्यांची लोकमान्य टिळकांची पण जवळीक, आणि इकडं ब्रिटिशांना घालवायचं आहे स्वतंत्र भारत, आणि बिलकुल सशस्त्र क्रांती सकट. पुढे ते बंगालमध्ये गेले. पुढे एका केसमध्ये ब्रिटिशांनी त्यांना पकडलं. ते वर्ष 1909-10 आहे. तुरुंगात ठेवलं. ते कलकत्त्याचाच तुरुंग आहे, अलीपूर द्वार असं नाव आहे त्याचं, अलीपूर द्वार. आणि अरविंद सांगतात की त्या जेलमध्ये मला रोज 15 दिवस भगवान श्रीकृष्ण भेटत होता, असं त्यांनी केलेलं वर्णन आहे. आपापला विचार तुम्ही करून हवा असेल तर टीका करायला पण मोकळे आहात तुम्ही. एक तर ते म्हणले मला विवेकानंदांनी दर्शन दिलं 1909 आहे. विवेकानंदांनी देह ठेवला 4 जुलै 1902. आणि अरविंद 1909 मध्ये त्या अलीपूरद्वार जेलमध्ये सांगतायत की मला विवेकानंदांनी दर्शन दिलं आणि मला सगळा भारताचा अध्यात्म विचार आणि योग ओळीनी 15 दिवस भगवान श्रीकृष्ण अपियर होऊन मला सांगत होते, असं त्यांनी केलेलं वर्णन आहे. आय रिपीट की विश्वास ठेवा न ठेवा युअर कॉल, काय प्रश्न नाही, काय प्रॉब्लेम नाही, ॲब्सल्युटली. त्याच्यात ते सांगतायत की मला संदेश देण्यात आला की भारत तर स्वतंत्र होणारच आहे, तू भारताचं पुढचं जे काम आहे त्याची आत्तापासून बांधणी करायला आत्ता तू बाजूला होऊन वेगळं काम करायचं अध्यात्माच्या क्षेत्रातलं. आता तुम्ही यातला अध्यात्माचा विचार ठेवा बाजूला. 1909-10 नंतर जेलमधनं सुटलेले अरविंद फॉर्मली वरवरचा जो स्वातंत्र्य त्यातनं दूर झाले, गेले पॉंडेचेरीला. तिकडे सुद्धा पॉंडेचेरीला का गेले? कारण फ्रेंचांचं राज्य होतं तिथे. आता ब्रिटिश ज्या तऱ्हेने साम्राज्य, ते सावध होते. वेळ चाललाय आपलं, पण हे एक बहुधा आजची वेळ संपणार आहे. त्याच्यात त्यांचा डोळा होता की हा धोकादायक आहे आणि गुप्तहेरांची पाळत पाहिजे. त्याच्यातनं वाचायला ते जाऊन राहिले होते पॉंडे, पण तरी तिथे पाळत होतीच. अरविंदांनी पुढे ते 1950 मध्ये त्यांनी समाधी घेतली. सगळ्यात मी आत्ता नाही जातोय. एवढं सगळं सांगण्याचं काय कारण आहे? भारतीय संस्कृती, त्याचा इतिहास, त्याचं लिटरेचर, त्याच्या कला, त्याचं संगीत, त्याचं नृत्य, नाट्य, भारतीय संस्कृतीच्या पॉलिटिकल कॉन्सेप्ट, ओके, सर्वांगांनी अस्सल मुळातला भारत समजावून घ्यायचा असेल
तर वन सिंगल द बेस्ट बुक इज फाउंडेशन्स ऑफ इंडियन सिव्हिलायझेशन बाय श्री ऑरोबिंदो. हे बोलायला मी आजचा एवढा वेळ आधीचा घेतला. द सिंगल बेस्ट बुक, ह्याचं नाव आहे फाउंडेशन्स ऑफ इंडियन सिव्हिलायझेशन. ऑन पेपर हे लिहिताना 1920-22च्या काळातलं आहे. त्यावेळी एक ब्रिटिश अभ्यासक आहे हिस्ट्रीचा, त्याचं नाव विल्यम आर्चर. त्यांनी भारताच्या इतिहासाचा अभ्यास करून एक पुस्तक लिहिलं होतं की ज्याचं टायटल आहे इज इंडिया सिव्हिलाइज्ड. असं ऑफकोर्स त्याचं उत्तर आहे नो. त्यात मांडलेली सगळी भारतीय संस्कृती ही सगळी कशी मागासलेली आहे, सगळी कशी अंधश्रद्धांनी भरलेली आहे. हे टाकाऊच आहेत, हे मूर्तीपूजक आहेत, त्यांची सगळी संस्कृती. यांचा एकमेव सोल्युशन आहे ॲडॉप्टिंग द एंटायर वेस्टर्न सिव्हिलायझेशन इन्क्लुडिंग ख्रिश्चॅनिटी. आता मी जरा ह्या मुलीला उभी राहा सांगणार आहे. ही हो, उभी राहा, मागे जा, मागे जा. आणि रेणुताई हिचं जरा सगळं नाव आणि सगळं जरा लिहून घ्यायचं. जा मागे तू. वर्ग डिस्टर्ब होऊ नये म्हणून एवढा वेळ जरा मी आवरत होतो. आता हिचं जे चाललंय ते पाहता, बाकी मी नंतर बघतो. पण विल्यम आर्चरनी इज इंडिया सिव्हिलाइज्ड हा दावा आमच्या देशाचा इतिहास, आमची संस्कृती, भाषा, कला, नृत्य, नाट्य, संगीत, चित्रकला हा सगळं मिळून काय म्हणतोय की नो नो, असं हे सगळं टाकावं आहे, हे सगळं मागासलेलं आहे बस. आणि सोल्युशन काय? वेस्टर्न इन्क्लुडिंग ख्रिश्चन, म्हणजे की कन्व्हर्जन. आणि त्या पुस्तिकेला उत्तर देण्यापासून स्टार्ट आहे. पण अरविंदांनी मांडताना जीवनाच्या सर्व अंगांनी भारतीय संस्कृती मांडलेली आहे. ते पुस्तक आहे. भारतीय संस्कृतीचं तत्वज्ञान, धर्मविचार. मगाशी मी बोलून झालं, एकदा रिपीट करतोय की एका पुस्तकात सगळ्या अंगांनी की भारताच्या पॉलिटिकल कॉन्सेप्ट्स काय आहेत, सोशल रचना काय आहे, ओके, वेद उपनिषदांपासून विवेकानंदांच्या द्वारा ते वर्तमान काळापर्यंत ते जेव्हा लिहित होते, ओके, काय भव्य परंपरा आणि तिचा डीप अर्थ किती आणि तो आज केवळ भारताला नव्हे सगळ्या जगाला मार्गदर्शक आहे. ह्याचे एकदम शास्त्रशुद्ध मांडणी. आणि भारतीय नृत्य, की समजा भरतनाट्यम आणि मग बाकीच्या व्हर्जन्स, कथक, ओडिसी, कुचिपुडी, खूप तऱ्हांच्या. तर नृत्यसुद्धा अप्रतिम इतक्या अँगलनी की तुम्हाला भारत देश समजावून घ्यायचा आहे. आणि अस्सल मुळात जाऊन तर सिंगल बुक आय वुड रेकमेंड इज फाउंडेशन्स ऑफ इंडियन सिव्हिलायझेशन बाय श्री ऑरोबिंदो. तरी आजचा वेळ अपुरा पडतो, कारण असं तिसरं आणखी पण मी आत्ता नाही, कारण माझं पण पुढचं काही ठरल्यामुळे आपल्याला जरा प्रार्थना करायला हवी आहे. आता सध्या हे पुस्तक अरविंद आश्रम पाँडेचेरीचा प्रसिद्ध करतं इंडियन रेनेसॉ या नावाने. आत्ताचं त्याचं टायटल आहे इंडियन, मी उच्चार करतोय तो मूळचा शब्द फ्रेंच आहे, रेनेसॉ. स्पेलिंग होताना RENAISSANCE आहे. तुम्ही ते नुसत्या स्पेलिंगवरनं वाटलं तर रेनेसान्स वगैरे वाटेल, तो अँग्लिसाइज्ड उच्चार आहे. हा शब्द फ्रेंच आहे. फ्रेंचमध्ये त्याचा उच्चार रेनेसॉ, म्हणजे प्रबोधन, जागरणाचा काळ, नव्या जागृतीचा काळ. तर आता ते उपलब्ध आहे ते इंडियन रेनेसॉ या नाव. आणि मी एक तुम्हाला थोडी त्याला म्हणतात नोट ऑफ कॉशन सांगतोय, दॅट द लँग्वेज ऑफ दिस बुक इज टफ. हे सांगते इंग्लिश ग्रेट आहे, इंग्लिश माणसाला सुद्धा चक्कर येईल किंवा थक्क होईल तो की इंग्लिशवरची कमांड. हे अरविंद पुढे संस्कृत, बंगाली, तमिळ या भाषेचे सुद्धा तज्ज्ञ बनले. ते लेखन आहे त्यांच्या सगळे. त्यांचं इंग्लिश अफलातून आहे, पण मी सांगतो की अवघड आहे. म्हणजे हे पुस्तक असं जरा सावकाश वाचावं लागतं.
नुसतं नाही, मी तुम्हाला जाणीव करून देतोय की त्या एकेका वाक्यामध्ये प्रचंड अर्थ भरलेला आहे. हे घाईत वाचून चालत नाही. हे लिटरली तुम्हाला सांगतोय की रोज तुम्ही एक 5-25च पानं, पण सावकाश वाचत आणि स्वतःला विचार की एक एक वाक्य आपल्याला कळलंय का. पण त्यामध्ये अरविंदांनी सर्व बाजूंनी भारतीय इतिहास, कला, तत्त्वज्ञान, संस्कृती, वाङ्मय, लिटरेचर, म्युझिक, डान्स, कल्चर, शिल्पकला आपली, त्यातली मंदिरांची कला, अशा सगळ्या अंगांनी मांडलं. आणि अख्खा भारत, अख्खा म्हणजे तो असा कुठला केवळ व हिंदी भाषी किंवा बंगाली भाषी वगैरे नाही, असा सगळा असा अफलातून. हे सांगतं मी की वन बुक यू रिअली वॉन्ट टू रीड in order to develop a basic grounding in what is India, that the book is Foundations of Indian मूळचं नाव. आता ते अरविंदांची याविषयीची 3-4 पुस्तकं एकत्र करून अरविंद आश्रम इंडियन रेनेसॉ या नावाचं एक काढतं पुस्तक. सर्वांच्या परवानगीने जरा आता आज एवढ्यावर थांबू आणि प्रार्थना करूया.